नहीं तो एमआईडीसी कार्यालय को लगाएंगे ताले। भाजपा पदाधिकारियों ने दी चेतावनी। दावरी में पानी की कमी को लेकर स्थानीय नागरिक आक्रामक। दावरी क्षेत्र में पानी की कमी का मुद्दा गंभीर होता जा रहा है। आज भाजपा जिला अध्यक्ष नंदू परब और पूर्व नगर सेवक जलिंदर पाटिल के नेतृत्व में स्थानीय नागरिकों ने एमआईडीसी कार्यालय पर विरोध मार्च निकाला। पिछले कई दिनों से दावली के नागरिक अनियमित और अपर्याप्त जलापूर्ति से परेशान हैं। भाजपा पदाधिकारियों ने एमआईडीसी के कार्यपालक अभियंता एसपी आव्हाड से मुलाकात की और उनसे इस बारे में पूछा। कार्यपालक अभियंता आव्हाड ने आश्वासन दिया कि 22 तारीख के बाद जलापूर्ति सुचारू रूप से शुरू हो जाएगी। इस बीच भाजपा पदाधिकारियों ने चेतावनी दी है कि अगर 22 तारीख तक नागरिकों को सुचारू जलापूर्ति नहीं मिली तो एमआईडीसी कार्यालय को बंद कर दिया जाएगा। आज संपूर्ण दावडी गोलोली परिसरातील सर्व लोक आपण पाहिलीत। भरपूर प्रमाणात आम्ही एमआयडीसीच्या कार्यालयावरती आम्ही आलो आहोत। 8 दिवस झाले, 15 दिवस झाले पाणी देतो सांगतायत आणि पाणी मिळत नव्हतं। आज आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की उद्यापासून आम्ही जो दावडीचा इथं प्रेशरचा पॉइंट आहे तो प्रेशर पाणी वाढणार आहोत आणि जे गोलोलीच्या इथे जो पाईपलाईन जॉईन करायची जॉईन करून आम्ही शुक्रवारपर्यंत 22 तारखेपर्यंत आम्ही सर्व एमआयडीसी 22 तारखेनंतर एमआयडीसीच्या सर्व अधिकारी सांगितलं की आम्ही 22 तारखेनंतर दावडी आणि गोलोली परिसरात पुरेशा प्रमाणात पाणी येणार। आम्ही त्यांना परत असं सांगितलं की जर 22 तारखेनंतर तुम्हाला जे करायचे ते करा, आम्हाला पाणी आल्याशी मतलब आहे। जर 22 तारखेला पाणी आलं नाही तर या एमआयडीसीच्या गेटला टाळ ठोकून रस्ता रोको आंदोलन करणार। 22 तारखेपर्यंत पाणी येणार। 22 ला जॉईनिंग करून 22 तारखेला आम्ही जॉईन करून देणार। आता उद्यापासून काम चालू होणार। 22-23 पासून पाणी चालू होणार। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षातर्फे माननीय एमआयडीसी साहेब आव्हाड व मलेकर साहेब यांना सांगितलं की आमच्या वार्डात 2 महिने झाले पाणी येत नाही। पाणी येतात आलं तर ते फक्त 1 तास 2 तास देतात, सर्वांना पाणी भेटत नाही। त्याच्यामुळे यांना आम्ही प्रत्येक 2 दिवसावर फोन मारतोय, आम्हाला असं तिथं का पाणी दे। आम्ही फोन मारला का थोडा पाणी येतो, परत पाणी बंद करतात। असं हे चालणार नाही। आम्ही त्यांना आजही सांगितलं की असं हे चालणार नाही। आम्हाला पाणी पाहिजे तर 24 तास पाणी देणार, तेव्हा आम्ही पूर्ण शटडाऊन करू शकतो। प्रत्येकाला 2-2 तास पाणी देऊ। ते कोणत्या प्रकारे ते पाणी प्रेशरनी देत नाही, त्याच्यामुळे ही पाण्याची आणि डॅम तिथे भरलेला आहे। डॅम भरलेला असताना पाऊस पडतोय आणि आम्हाला पाणी भेटत नाही। आम्हाला किती दुःख होत असे असं। आम्हाला द्या सोडून महिला वर्ग जे आहेत काम धंदा सोडून इथं आल्यात, का फुकट बसायला आलेत का इथं? काय एमआयडीसी तोंड बघायला आलेत का? आमचंही तोंड बघायला नाही आलं, एमआयडीसी पण आले। त्यांना पाण्याची गरज आहे, आम्ही त्यांच्यासाठी उतरले आहोत। ते जिथे सांगतील तिथे आम्ही जाणार। उद्या गेट काय पुरा रस्ता पण बंद करू हे तुम्हाला आश्वासन देतो। 22 या 22 आणखी 1-2 दिवस कामाला वाढू पण शकतो, तेवढं देणार। त्याच्यानंतर आम्ही रस्त्यावर बसणार, सोडणार नाही यांना पाणी आल्याशिवाय। आणि त्याची चिंता करू नका, आम्ही आहोत तुमच्या मागे। आम्ही पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा। कारण इथे ज्या वेळेला तुम्ही आल्या का फरक पडतो। जनतेचा प्रश्न आहे हा, काय एका नगरसेवकाचा आणि याचा प्रश्न नाही। तर सर्वांनी या आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुमच्या मातीशी सदैव आहोत। याच्या अगोदर आमचे नंदू परब जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक पत्र दिलं होतं तेव्हा उपोषणाचं, आणि त्यावेळेला आम्हाला यांनी लेखी उत्तर दिलं की आम्ही या पाण्याचा प्रश्न 8 दिवसात सोडू। परंतु ज्या वेळेला पत्र देतो आणि हे पत्र आम्हाला त्याचं आश्वासन देतात तेव्हा अगोदर 8 दिवस आणि नंतर 8 दिवस पाणी बरोबर आम्हाला दिलं जातं, पुन्हा तीच परिस्थिती येतो। त्याच्यानंतर पुन्हा मी स्वतः पत्र दिलं उपोषणाचं इथं उपोषणासाठी, तेव्हाही मला स्वतः बोलून घेतलं। माझ्याकडे पत्र आहे, माझे पत्र तुम्हाला दाखवतो। पत्र आहे, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उपोषण मागे घ्या, आम्ही याच्या पुढे तुम्हाला कंटिन्यू पाणी देऊ। परंतु पुन्हा जशी ती परिस्थिती, त्यामुळे सर्व प्रभागातील आम्ही नागरिकांना दावडी गोलोलीच्या यांना आम्ही सुद्धा सांगून आम्ही हैराण झालो। त्यांना शांत करण्यासाठी खूप काही आम्ही प्रयत्न केलं, पण ते सांगतात साहेब तुम्हाला आश्वासन देतात पुन्हा ते आश्वासन तोडतात। त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर आम्ही स्वतःहून आज नागरिक आले आमच्याबरोबर, पण त्याकरता आम्हाला पुन्हा पत्र द्यावं लागलं आजच्या तारखेचं। आज सुद्धा आम्हाला तेच सांगत होते का तुम्ही फक्त 4-5 लोक शिष्टमंडळ या, जनतेला आणू नका। परंतु आम्ही स्वयंस्फूर्तीने इथे यायला तयार झाली, त्यामुळे आम्ही जनतेला रोखू शकलो नाही। आणि ते त्यांना जो पाण्याचा त्रास आहे त्याच्यामुळे ते स्वतःहून इथे आज आले आमच्याबरोबर। आणि
जनतेसाठी आज आम्हाला इथे यावंच लागलं आणि त्याच्यामुळं आज जे त्यांनी जे आश्वासन दिलंय आज आम्हाला शिष्टमंडळाला का जे 600ची लाईन आहे तिच्यातून आज आम्हाला हे दावडी आणि गोलवलीसाठी एक कनेक्शन जोडून देणार आहे आणि ते 22 तारखेला शुक्रवारी त्याचं काम करणार आहे. 22 तारखेला काम केल्यानंतर जर ते सुरळीतपणे पुन्हा पाणी आम्हाला पुरेसं आलं नाही तर ज्याप्रमाणे आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे ताला लावून रस्ता रोको करणार आणि सर्व जनता आमच्या पाठीची असणार आणि आम्ही जनतेसाठी इथे नाही आम्ही त्या लेवलला गेलो तर आम्ही स्थानिक लेवलला आमच्या जनतेच्या बरोबर राहून आम्ही आमच्या शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।